स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात. त्यांनी अनेक वर्षे अक्कलकोट येथे राहून भक्तांना मार्गदर्शन केले, त्यांचे दुःख दूर केले आणि त्यांना योग्य मार्ग दाखवला. 1878 साली चैत्रवद्य त्रयोदशी या दिवशी स्वामी महाराजांनी अक्कलकोट येथे समाधी घेतली. हा दिवसच त्यांच्या पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. 15 एप्रिल बुधवार या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आली आहे. याच दिवशी श्री स्वामींनी देह ठेवला होता. त्यांनी त्यांच्या या अवतार कार्याची समाप्ती केली होती. म्हणून आपण गुरुचरित्राचा पारायण करत असतो. आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून स्वामी चरित्र सारामृतच पारायण करत असतो. तुमच्या इच्छेनुसार पारायण सुरू करू शकता. कारण स्वामींची सेवा करण्याकरिता कोणतेही नियमाचे पालन करण्याची गरज नाही. नियमटी पाडूनच सेवा करायची का? तर नाही. महाराजांची सेवा करण्याकरिता फक्त तुमचं मन, तुमची सेवा करण्याची इच्छा पाहिजे. शुद्ध भावनेने स्वामींची सेवा करावी. संकल्प करूनच सेवा करावी का? तर संकल्प म्हणजे काय? तर स्वामी, मी या कारणासाठी, या अडचणीसाठी तुमची सेवा करत आहे. संकल्प केल्याने काय होतं की मनात धाक असतो, मला ते पूर्ण करायचेच आहे किंवा सेवा करायचीच आहे. आपण त्या गोष्टीमध्ये बांधून जातो. म्हणजे आपण तो शब्द दिलेला असतो, स्वामींना तो पाळत असतो. म्हणून तुमची इच्छा असेल तर संकल्प करा अथवा नको. फक्त प्रकट दिनाच्या निमित्त साधून सेवा करा. सेवा कशी करावी? तर संकल्प करत असाल तर नाव, गोत्र, कोणत्या कार्यासाठी सेवा करत आहात ते बोलून सेवा करा. स्वामी चरित्र पारायण पारायण करताना किती पारायण करावे? तर तुमची इच्छा. तुम्ही 7, 11, 21 किंवा जेवढे तुमच्याकडून शक्य होतं तेवढे करू शकता. जर सारामृताचं पारायण शक्य नसेल तर तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ जपसुद्धा करू शकता. स्वामी म्हणतात, जो माझे नाम जपत असतो मी त्याला अखंड जपत असतो. स्वामींनी आपल्याला जपावं म्हणून तर आपण स्वामींचं नामस्मरण करत असतो. स्वामींची लीला समुद्रा एवढी आहे आणि आपल्याला ग्लासभर सुद्धा माहीत नाही. तुम्ही कोणतीही सेवा करू शकता. मग स्वामींचा तारक मंत्र असो, मंत्र जप असो किंवा लिखित जप सुद्धा करू शकता. आणि व्यवस्थित करा. नाहीतर सेवा करायची म्हणजे करायची, मला 3 वेळेसच पारायण करायचं आहे, मला इतक्या वेळेसच पारायण करायचे आहे. म्हणून तुम्हाला जर 3-4 तास बसता येत असेल तरच स्वामी चरित्राचा पारायण करा, नाहीतर करू नका. सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 पण करू शकता. नुसतं वाचणे म्हणजे वाचणे नाही, तर मनापासून सेवा करा. ब्रह्मचर्य पाळणे किंवा खाण्यापिण्यामध्ये काही नियम नाही. जास्तीत जास्त सेवा करा. आपलं वर्तमान काळ चांगलं आहे तर स्वामी नक्की तुमचं भविष्य काळही चांगलं करतील. मनात एवढे समाधान आहे की जेव्हा आपण दुसऱ्यांचे दुःख आणि अडचणी बघतो तेव्हा असं वाटतं की स्वामींची कृपा आपल्याला आयुष्यात एवढे दुःख नाही. दुसऱ्याचे दुःख आणि अडचणी बघतो तेव्हा असं वाटतं की स्वामींचीच कृपा की आपल्या आयुष्यात एवढे दुःख नाही. त्या स्वामींना साष्टांग नमस्कार. आणि खरी स्वामींची कृपा आहे आणि सर्वांनाच अनुभवायला मिळावं ही स्वामींचरणी प्रार्थना आहे. शेवटचे एवढेच सांगते, स्वामी समर्थ महाराज शरीराने नसले तरी त्यांच्या नावात आणि कृपेत आजही ते जिवंत आहेत. मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ.